विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी सागर जगताप सर स्वागत करतो तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या YouTube चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। सीमा रस्ते संघटना BRO या असणाऱ्या संघटनेशी रिलेटेड असणारी ही जाहिरात आहे। तब्बल जागा असणार आहेत 542। पात्रता अवघी 10वी पास असणारे विद्यार्थी आणि ज्यांची ITI पूर्ण झालेला आहे त्यांच्यासाठी नक्कीच एक सुवर्ण संधी या जाहिरात थ्रू किंवा या भरती थ्रू मिळणार आहे। चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, कारण इथून पुढे महत्त्वपूर्ण अपडेट असतील, माहिती असेल तुम्हाला या चॅनलवरती मिळेल। आवडला असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया द्या। विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अत्यंत दर्जेदार अशी बॅच, ज्यामध्ये परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल। बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहे आणि अगदी माफक दरामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे। त्वरा करा, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि संपूर्ण माहितीची पूर्तता करा। पहा जाहिरात कशा संदर्भात आहे त्याच्यामध्ये संपूर्ण बाबी डिटेलमध्ये जाणून घेऊयात। काय काय त्यामध्ये नमूद केलेलं आहे, ज्यामध्ये जाहिरात क्रमांक दिलेले आहेत। एकूण जागा आहेत 542। कोणकोणत्या पदांच्या ह्या जाहिराती आहेत त्यातलं एक आहे व्हेइकल मेकॅनिक, साधारणतः त्याच्या 324 पदसंख्या आहे। MSW पेंटर याच्या साधारणतः 13 जागा आहेत। MSW याच्या साधारणतः डेस्कच्या साधारणतः 205 जागा आहेत। टोटल 542। आता आपण जाणून घेऊयात अर्हता कोणत्या स्वरूपाची आहे की ज्याद्वारे ते विद्यार्थी अर्हता धारण असणारे अप्लाय करू शकतात। यामध्ये जे पद क्रमांक 1 आहे याच्यासाठी 10वी उत्तीर्ण मोटर व्हेइकल डिझेल हीट इंजिन मेकॅनिकलचं प्रमाणपत्र किंवा ITI इंटरनल कंबशन इंजिन ट्रॅक्टर अँड मेकॅनिक याच्यामध्ये ITI असणं गरजेचं आहे। पद क्रमांक 2 साठी 10वी उत्तीर्ण आणि ITI पेंटर मधून। पद क्रमांक 3 साठी 10वी उत्तीर्ण आणि ITI मोटर व्हेइकल ट्रॅक्टर मेकॅनिक। म्हणजे अर्हता तुम्हाला समजली असेल। आता बाकीच्या काही आवश्यक बाबी जाणून घेऊयात, ज्यामध्ये शारीरिक पात्रता बघूयात। आता विभाग वाईज त्यांची असणारी उंची, छाती आणि वजन याचं डिवायडेशन दिलेलं आहे किंवा त्या असणाऱ्या विभागामधील विद्यार्थ्यांची ती अर्हता असणं गरजेचं आहे। शारीरिक पात्रता पश्चिम हिमालयन प्रदेशात 158। आता साधारणतः आपल्या भागामध्ये बघूयात, यामध्ये मध्य विभाग असू द्या, दक्षिण क्षेत्र, गोरखास, पूर्व क्षेत्र, पश्चिम प्लेन क्षेत्र यामध्ये तुम्हाला उंचीचं डिस्ट्रीब्युशन दिसतंय। छाती सेंटीमीटर किती मध्ये अपेक्षित आहे आणि साधारणतः वजन किती किलोग्रॅम असणं अपेक्षित आहे, या सगळ्या बाबी इथं दिलेल्या आहेत। अनेक विद्यार्थी यातही पात्र होणार आहेत। मिनिमम असं असणार ही अर्हता आहे। त्यानंतर वयाची अट विषयी बोलूयात। 24 नोव्हेंबर 2025 रोजी SC ST यामध्ये 5 वर्षाची सवलत असणारे आणि OBC मध्ये 3 वर्षाची सवलत असणारे। साधारणतः पद क्रमांक 1 साठी 18 ते 27 वर्ष अर्हता पकडून तुम्ही आणखीन त्यामध्ये इन्क्लूड करू शकता। पद क्रमांक 2 आणि 3 साठी 18 ते 25 वर्ष। नोकरीचं ठिकाण असणारे संपूर्ण भारत राज्य आपला देश। आणि फीज संदर्भात जर बघितलं आपण, जनरल, OBC, EWS, XSM यांच्यासाठी 50 रुपये फी आणि यामध्ये SC आणि ST साठी कसलंही शुल्क आकारल्या जाणार नाही। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे, त्यासाठी पत्ता दिलेला आहे ऑनलाईन पद्धतीने तो अर्ज करण्याचा आणि शेवटची तारीख असणार आहे 24 नोव्हेंबर। तर त्या तारखेपर्यंत तुम्ही ही अर्ज प्रक्रिया करू शकता। त्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे PDF स्वरूपात ती आपल्याला इथं नमूद करणं गरजेचं आहे, कारण ऑफिशियल आपल्याला जी PDF आहे त्यामध्ये बघा काय काय गोष्टी नमूद केल्या, सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदरच मी सांगितलेल्या आहेत। त्याच दृष्टिकोनातून ही जाहिरात आहे। व्हेइकल मेकॅनिकल असू द्यात, MSW पेंटर असू द्यात, MSW डेस्क असू द्यात, यामध्ये तुम्हाला ज्या काही कॅटेगरी वाईज त्याचं डिस्ट्रीब्युशन दिसतंय, कशा पद्धतीने जागांची विभागणी केली गेलेली आहे, कोणत्या कास्टच्या किती जागा आहेत त्या। त्यानंतर यामध्ये टोटल वॅकन्सीज फॉर व्हेरियस ट्रेडर्स आणि वॅकन्सीज फॉर ESM 50% ऑफ टोटल वॅकन्सीज
यामध्ये सुद्धा तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दिसतंय। ही तुम्हाला वेबसाईट अत्यंत महत्त्वाची आहे। या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही त्या सगळ्या डिटेल जाणून घेऊ शकता। भरपूर सारा अवधी आहे, साधारणतः 1 महिन्याचा अवधी आहे तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन म्हणजे प्रोसेस करण्यासाठी, अर्ज दाखल करण्यासाठी। त्यामुळे ह्या सगळ्या बाबी जाणून घ्या। आवेदन करण्यासाठी तुम्हाला ज्या काही आवेदन पत्र भरने से पूर्व कृपया विज्ञापन ध्यानपूर्णपणे ह्या सगळ्या गोष्टी तिथे नमूद केलेल्या आहेत, एकदा वाचून घ्या। तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। यामध्ये ज्या काही अटी शर्ती असतील त्याचा पूर्णतः माहितींचा लेखाजोखा यामध्ये दिलेला आहे। साधारणतः सगळ्या गोष्टी, कधी फॉर्म सुरुवात झालेली आहे, कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि बाकीच्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत। साधारणतः त्या गोष्टी तुम्हाला दिसतायत बरोबर। अर्ज प्रक्रिया करतानाची जी काही तुम्हाला ज्यावेळेस ही तुम्ही पीडीएफ डाउनलोड करता त्यावेळेस तुम्हाला हा नमुना अर्जाचा पाहायला मिळेल आणि त्या थ्रू तुम्ही सगळा अर्ज कंप्लीट करू शकता। वेबसाईट ही सांगितली आणि सगळी गोष्ट यामध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहेत आणि दिलेल्या वेबसाईट वरती ऑनलाईन पद्धतीने पाठवायची आहेत। नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून आनंदाची अशी बातमी आहे, जे विद्यार्थी 10वी पास आणि ITI मधील ज्या तुम्हाला फॅकल्टीज आहेत त्या थ्रू जर पास आउट असतील, अर्हता धारण असतील, त्यांच्यासाठी नक्कीच एक सुवर्ण संधी आहे। चला विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, तुम्हाला एक चांगली माहिती मिळाली, महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळाली। लगेच ॲप्लिकेशनच्या प्रोसेसला सुरुवात करा। सगळ्या ही डाउनलोड करून घेऊन सगळ्या डॉक्युमेंट्स असतील किंवा जी काही तुम्हाला जी काही कारवाई करायची आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यात नमूद केलेल्या आहेत। वेळ आहे तुमच्याकडे, चांगली एक संधी आहे, नोकरी ठिकाण जे एक मोठ्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होते। चला, माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया द्या। पुन्हा भेटू। मी सागर जगताप तुमची रजा घेतोय अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन, अशाच महत्त्वपूर्ण जाहिराती की ज्यात पुढे भविष्यात तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील आणि तुमचं एखाद्या चांगल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल। चला विद्यार्थी मित्रांनो, थांबतोय। गुड बाय अँड टेक केअर।